तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी लाडकी बहीण योजनेवर हल्लाबोल केला। ही लाडकी बहीण नसून लाडकी खुर्ची योजना आहे। देवाभाऊ, नाथ, एकनाथ, दादा असे तिघेही श्रेय घेत आहेत। तिन्ही भाऊ लबाड आहेत, कोणालाही काही मिळणार नाही। तर ज्या बायका पैसे घेऊन नवऱ्यांचं ऐकत नाही त्या सरकारचं काय ऐकणार असा टोला लगावत खासदार परिणिती शिंदेनी सरकारवर मिश्किल टीका केली आहे। सरकार फक्त घोषणा करण्यात व्यस्त असून अद्याप ज्या घोषणा केल्या त्याचे पैसे मिळाले नसल्याचा देखील टोला त्यांनी लगावला। लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना नाही तर ही लाडकी खुर्ची योजना आहे। तीन तिगाडा काम बिगाडा, देवेंद्र फडणवीसला देवा भाऊ तुम्ही मला योजना दिली म्हणून ते श्रेय गेला जात आहेत। एकनाथ शिंदे नाथ एकनाथांचा काहीतरी वगैरे असा अनाथांचा नाथ वगैरे असे मी बोर्ड वाचले ते घ्यायला जात आहेत। अजित दादा ते श्रेय घ्यायला जात आहेत आणि बहिणी ह्या समजून चुकलेल्या आहेत। योजना एकच, लाभ एकच आणि तीन तीन बहिणी ओरबडत आहेत लाभाकरता। त्यामुळे हे तिन्ही भाऊ लबाड आहेत। यांना त्या बहिणी कुठल्याही प्रकारची मतांची भेट देणार नाहीत, त्या महाविकास आघाडीला देतील। ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे, त्यामुळं हे भाऊ लबाड आहेत। यांना आमच्या बहिणी त्यांना आपला भाऊ आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते आता वरून देत आहेत। ही एक प्रकारची एक प्रकारची ब्राईब झाली आणि महिला खूप हुशार आहेत, त्यांना माहिती आहे